काय वैशिष्ट्य आहे, कोणती दरवाढ आहे का? आणि आपण जे वर्षानुवर्षे आश्वासन दिलेलं आहे 500 स्क्वेअर फीट घराच्या त्याची सद्यस्थिती काय आहे? या वर्षीचा बजेट जे माननीय महासभेला सादर झालेला आहे, अजून त्याला मान्यता माननीय महासभेची मिळालेली नाही आहे. शेवटचा अधिकार माननीय महासभेचा आहे. माझ्याकडून जे प्रस्ताव किंवा अर्थसंकल्प सादर झाला तो 6221 कोटी रुपयाचा आहे आणि यामध्ये घट वाढ माननीय महासभा करेल. 25 तारखेला त्याच्याबद्दल डिटेल चर्चा होणार आहे. तूर्त या बजेटमध्ये कुठल्याही प्रकारची दरवाढ आम्ही सुचवला नाही आहे आणि कुठलाही नवीन टॅक्सेशनही नाही सुचवला आहे. मात्र हा यथार्थ आहे की महापालिके मार्फत नागरिकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी थोडीफार दरवाढ जरूर करणे अभिप्रेत आहे. सेवांची गुणवत्ता, सेवाची कॅटेगरी आणि क्वालिटी यामध्ये इम्प्रूव्हमेंट त्याच्यानंतरच येईल. या बजेटमध्ये महानगरपालिकेमार्फत जे आपले कमकुवत घटक आहेत त्यांच्यावर फोकस करण्यात आलेला आहे. महिला, दिव्यांगजन, बालकल्याण याच्यावर फोकस आहे. पर्यावरणपूरक गतिविधियांवर फोकस आहे. याच्या व्यतिरिक्त आधारभूत संरचना ज्यामध्ये पुन्हा पाणी पुरवठा, सुरळीत पद्धतीने पाणी पुरवठा, वाहतूक कोंडी सोडवणे, आपले सिटीमध्ये जे पर्यायी रस्ते आहेत त्यांचा विकास करणे, त्याच्या व्यतिरिक्त आरोग्य आणि शिक्षण याच्या दर्जामध्ये सुधार करणे, क्वालिटी एज्युकेशन फॅसिलिटी, क्वालिटी हेल्थ फॅसिलिटी ही अवेलेबल करून देणे याच्यावर आपण भर दिलेला आहे. बरेचसे नाविन्यपूर्ण यामध्ये उपक्रम प्रत्येक डिपार्टमेंट मार्फत यावर्षी सुचविण्यात आलेले आहेत. याचे व्यतिरिक्त महानगरपालिकेचे बजेटवर कुठल्याही प्रकारचा आर्थिक ताण न आणता PPP तत्वावर मोठ्या प्रमाणावर फ्युचरिस्टिक भविष्यगामी प्रकल्प करण्याचा सुद्धा नियोजन आहे. सर, कार्यवरती कसरत करावी लागते का? एकीकडे करवाढ होत नाही आणि दुसरीकडे खर्च वाढतोय, तर प्रशासनाची कार्यवरती कसरत होते अशा वेळेस? कारण पूर्ण ठाण्यामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट देखील सुरू आहेत. निश्चितरित्या आपलं म्हणणं बिलकुल बरोबर आहे की आर्थिक जोपर्यंत उपलब्धता होत नाही, संसाधन जोपर्यंत आपले हातात राहत नाही तोपर्यंत नवीन नियोजन करता येत नाही आणि मग जे सेवा आहे, जे आपण सर्व्हिसेस देतो तो फक्त सुमार दर्जाची ॲव्हरेज क्वालिटीचीच राहून जाते. तर तारेवरची कसरत निश्चित आहे, परंतु त्याच्याबरोबरच आपल्याला हा सुद्धा पाहायला पाहिजे की जरी इथे करवाढ होत नाही तरी माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्या माध्यमातून आपल्याला भरीव मदत राज्य शासनाकडून प्राप्त होते आणि जे लोड महापालिकेवर येणे अभिप्रेत होता त्यापैकी मेजॉरिटी लोड जे इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएशनचा आहे, मग तो रस्ते असतील किंवा उद्यानच्या नूतनीकरण, शाळांच्या नूतनीकरण, आरोग्य फॅसिलिटी वाढवणे, या सगळी गोष्टीसाठी जे लागणारी निधी होती, जे कर स्वरूपात प्राप्त करणे अभिप्रेत होती, ते माननीय DCM साहेबांमार्फत शासनाकडून उपलब्ध झाल्यामुळे महापालिके समोर जे तारेवरची कसरत होती ती थोडीशी सौम्य झालेली आहे, थोडी करण्यासारखी झालेली आहे. सर, आपण मगाशी अनधिकृत बांधकामांबद्दल बोललात, तर सर दिव्यातील 90% इमारती अनधिकृत बांधकामांच्या घेऱ्यात आहेत, तर नेमकं तिथे काय प्रकारची उपाययोजना करण्यात येते? फक्त दिवाच नव्हे तर पूर्ण सिटीमध्ये अनधिकृत बांधकामांचा प्रमाण खूप जास्त आहे आणि याचे हिस्टॉरिकल कारण आहे, ऐतिहासिक कारण आहे. ठाणा हा एक इंडस्ट्रियल एरिया होता आणि इथे जे तेव्हा रहिवास होता तेवढी सुविधा डेव्हलप होऊ शकली नाही आणि झपाट्याने इथे लोकसंख्या वाढत गेली आणि अनधिकृत बांधकामाचा ओढ सुद्धा वाढत गेला. आता पहिल्यांदा आपण सिस्टमॅटिक पद्धतीने पूर्ण सिटीचा सर्वे केला आहे. पूर्ण सिटीचा सर्वे करत असताना आपण विशेष भर दिला आहे नो डेव्हलपमेंट झोन इथे झालेल्या अनधिकृत बांधकामावर, ग्रीन झोन इथे झालेल्या अनधिकृत बांधकामावर आणि त्याची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. दिवा मुंब्रा असो किंवा सिटीचा इतर भाग असो जे अनधिकृत बांधकामाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील आहे, तिथे आपण विशेष पथकही गठीत केला आहे. तोडकामाची कारवाई आपण तीव्र गतीने करत आहोत. मागील 10-12 महिन्यामध्ये आपण 290 दरम्यान अनधिकृत बांधकाम पूर्णतः तोडले आहेत आणि कम्प्लिटली जमीनदोस्त केला आहे. आता एप्रिल महिन्यापासून या तोडकाम झालेला आहे त्याच्यावर झालेला खर्च वसुलीची कारवाई सुद्धा आपण सुरू करणार आहे. सर, वीज आणि पाणी तोडण्यासंदर्भात आपण आदेश दिले होते, त्याकडे जाहिरात पण छापली, पण या संदर्भात किती काय आकडा मिळेल का? निश्चितरित्या आकडा मिळेल. यामध्ये सतत बैठका पाणी पुरवठा डिपार्टमेंट आणि टोरंट
आणि प्लस MSEDCL यांच्या बरोबर आमची होतात. आणि माननीय उच्च न्यायालयाचाही निर्देश आहे, राज्य सरकारचाही निर्देश आहे की अनधिकृत बांधकामाचा पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा खंडित करण्यात यावा. अनेकदा असा होतो की हे खंडित केल्यानंतर सुद्धा पुन्हा ते लोक ते जोडून घेतात अधिकृतपणे अनधिकृतपणे. सो त्यांच्या विरुद्ध सुद्धा आपण सतत कारवाई करत आहोत. मोठ्या प्रमाणावर FIR सुद्धा अनधिकृत पाणी जोडणी किंवा वीज जोडणी याच्याबद्दल करण्यात आली आहे. त्याची संख्या आम्ही आपल्याला उपलब्ध करू. आरोग्यासाठी आपला कलवा हॉस्पिटल आहे, परत 40 पेक्षा जास्ती हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी वगैरे सर्व आणणार, तो मशीन कधी पण येणार आहे आणि काय सांगणार त्याच्याबद्दल? कळवा हॉस्पिटल किंवा आपल्याकडचे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, त्याचे व्यतिरिक्त आपले मॅटर्निटी होम्स आहेत, प्रत्येक लोकेशनवर दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे. कळवा हॉस्पिटलमध्ये MRI फॅसिलिटी, CT स्कॅन फॅसिलिटी, सोनोग्राफी मशीनची फॅसिलिटी ही उपलब्ध करून देणे याच्यासाठी आपण तरतूद प्रस्तावित केली आहे. मोठ्या प्रमाणावर सामाजिक संस्था आणि इंडस्ट्रियल युनिट्स आहेत जे CSRच्या माध्यमातून सुद्धा सोनोग्राफी फॅसिलिटी द्यायला तयार आहेत आणि आमच्या त्यांच्याशी MOU झालेला आहे. यावर्षी निश्चितरित्या आपल्याला या सेवेची क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट होताना दिसेल. थँक्यू. आनंद दिघे स्मारक हे दरवर्षी बजेटमध्ये होतं, या वर्षी ते दिसलेलं नाहीये, तर या बाबतीमध्ये काय करतो? नाही, निश्चित दिसला असेल आपल्याला. प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा होता आणि आम्ही डिसेंबर 27 पर्यंत आम्ही कम्प्लीट ही करत आहोत. तसं शिक्षणासाठी एक नवीन प्रोजेक्ट आणि पुण्याचं जो फॅसिलिटी आता ठाण्यामध्ये बघायला मिळेल, यामध्ये एक नवीन संस्था आहे जी पूर्णतः सेवाभावी संस्था आहे, क्रिस्टल फाउंडेशन म्हणून, आणि त्यांच्याबरोबर आमचा करारनामा झाला आहे. पुण्यामध्ये खानवडी म्हणून गाव आहे, आपला सावित्रीबाई फुले यांचं जन्मस्थळ आहे पुरंदर तालुक्यामध्ये, आणि तिथे त्यांनी हा प्रकल्प केला आहे. त्याच्या व्यतिरिक्त बँगलोर आणि रायपूर इथेच सुद्धा त्यांचा प्रकल्प आहे. त्या संस्थेबरोबर आमचा करारनामा झाला आहे. आणि आपल्याकडची एक शाळेला जे नवीन वास्तू तयार झाली आहे त्याला तिथे CBSE शाळा सुरू करण्याचा आमचा मानस आहे. त्याला सभागृहने सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला आहे. संस्थेचं कामकाज खूप उत्कृष्ट आहे आणि ते फक्त रेग्युलर शिक्षणावर भर न देता हे मुले पूर्णतः स्वावलंबी कसे होणार, पूर्णतः आत्मनिर्भर कसे होणार याच्यावर भर देते. आणि त्या मुलांचा एज्युकेशन संपल्यानंतर त्यांचा प्लेसमेंट होईपर्यंत त्यांना ते फायनान्शियल सपोर्ट, इमोशनल सपोर्ट, सायकोलॉजिकल सपोर्ट अवेलेबल करून देतात. आणि एकदा या मुलांची इन्कम सुरू झाल्यानंतरच संस्थेचा कामकाज आणि संस्थेचा नातं त्या मुलांबरोबर संपतो. अदरवाईज ते तोपर्यंत ते त्यांना पुश करतात, त्यांना मोटिवेट करतात. आणि त्या संस्थेमार्फत आमचं जे कामकाज आहे ते पुन्हा आपला नियोजन असं आहे की याच वर्षी जुलै-ऑगस्ट पासून सुरू करायचं. कशासाठी? पत्रकारांसाठी बजेटमध्ये जे उपाययोजना आहे आपल्याला ऑलरेडी कल्पना आहेतच. पत्रकार सुद्धा आमचे नागरिक आहेत, जे सर्व नागरिकांसाठी जे उपाययोजना आहे ते पत्रकारांसाठी आहे. मग तो शिक्षणाची फॅसिलिटी असो, आरोग्याची फॅसिलिटी असो, वाहतूकची फॅसिलिटी असो. पत्रकारांना वाहतूक सुविधा 100% फ्री आहे, जे सर्वसामान्य नागरिकांना नाही आहे. सो जे काय निधी अलॉट केलेला काही आहे. वर्षापूर्वी काही कमिशनरनी माझ्या आयुक्तांनी 5 कोटी निधी मंजूर केला होता कशाबद्दल? पत्रकारांसाठी. तो निधी अजून पण आम्हाला मुंबईमध्ये जसा फॅसिलिटी आहे पत्रकारांचा, तो फॅसिलिटी आम्ही तपासून घेतो की याच्या अगोदर तो होता काय प्रोव्हिजन. पत्र दिलं होतं, 5 कोटी निधी उल्लेख होता. बरं, ठीक आहे, तो आम्ही तपासून घेतो. चालेल, थँक्यू. सॉरी, आराम से. स्टेडियम मध्ये बदल करण्यात आलेला आहे. काही आता तुम्ही हॉटेल असतील किंवा पार्किंग व्यवस्था काय नेमकं करण्यात आलेलं त्याच्यामध्ये? ठाणे स्टेडियम अर्थात दादोजी कोंडदेव स्टेडियम, इथे आपल्याला कल्पना आहे की हा स्टेडियम आधुनिक आणि खूप अद्ययावत दर्जाचा आपण तयार केला आहे. आणि तिथे अनेक IPL टीम्स त्यांच्याबरोबर आपला करारनामा आहे, ते तिथे प्रॅक्टिस सुद्धा करतात. BCCI त्यांचे नॉर्म्स प्रमाणे आपण हा स्टेडियम मेंटेन करत आहोत. तिथे 2 अडचण आहेत. एक की कुठल्याही स्टेडियमची वायबिलिटी वाढवण्यासाठी तिथे अकोमोडेशन फॅसिलिटी पाहिजे असते. दुसरा, पार्किंग सफिशियंट प्रमाणावर. दुर्दैवाने हा परिसर खूप कंजेस्टेड असल्यामुळे हे 2 चॅलेंजेस आहेत. आणि याला मात देण्यासाठी आपण PPP अंतर्गत हा नियोजन करत आहोत की तिथे आपण जर हॉटेल फॅसिलिटी, जसे अगर पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमची पाहणी कधी आपल्याला योग भेटला असेल तर तिथे ऑर्किड हॉटेल आहे
आणि जेव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर टुर्नामेंट्स होतात किंवा आंतरराष्ट्रीय एखादा तिथे स्पोर्ट्स कॉम्पिटिशन असेल तर तिथे ऑर्किड हॉटेल हे अकोमोडेशनची दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देते. सो नियोजन हाच आहे की तिथे 5 स्टार हॉटेल प्लस पार्किंग फॅसिलिटी जर पुरेशी आपण उपलब्ध करू शकलो तर स्टेडियमलाही चालना मिळेल आणि आपल्याकडून सुद्धा एक दर्जेदार तर सेवा मराठी उपलब्ध होईल. शाळांसाठी कोणती उपाययोजना करण्यात येईल का महानगरपालिकेकडून? मराठी शाळांसाठी बिलकुल आम्ही यावर्षी जे मी माझे सादरीकरणामध्ये होता की आम्हाला शासनाकडून सुद्धा मूलभूतमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी मिळाली आहे आणि बजेटमध्ये सुद्धा आम्ही प्रोव्हिजन केलं आहे. आपल्याकडची जे शाळा आहे त्याच्या दर्जेमध्ये सुधार करणे. डेप्टी सीएम साहेबांचा खूप आग्रह आहे की आपल्याकडची शाळांना आदर्श शाळामध्ये कन्वर्ट करा. यावर्षी 75 शाळांना आदर्श शाळामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण नियोजन केलं आहे. जेव्हा आम्ही आदर्श शाळा हा शब्द उच्चारतो तर याचे 3 संवर्ग असतात. एक बेसिक सिविक अम्युनिटीज, त्यामध्ये क्वालिटी चेंज करणे, अर्थात एकंदरीत त्याचा जे कायापलट आहे तो करणे. अरे वो पूछ के भाग गए वो ते कुठे गेले? हा थांबा राजा. सेकंड कॅटेगरी की जे जे आपले आहेत त्यांचा प्रशिक्षण आणि तिसरा कंटेंट मॅनेजमेंट. सो जोपर्यंत आपण हे तिन्ही गोष्टी एकत्र करत नाही, अर्थात आधारभूत सुविधामध्ये चेंजेस, सेकंड आपला जे कंटेंट आहे शिक्षणाचा, आपला जे सिलेबस आहे त्याच्या आधुनिकीकरण, आणि थर्ड टीचर्सच्या प्रशिक्षण. कारण शेवटी टीचर्स काय शिकवतात याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहे. सो या तिन्ही सेगमेंटवर काम करून 75 शाळांमध्ये आपण यावर्षी काम करणार आहे. गॅलरीचं काय एक संकल्पना आहे आणि महानगरपालिकेने तुम्ही विविंग टॉवरला रेफर करत आहे. विविंग टॉवर आपला जे आहे तो खाडी परिसरमध्ये हा प्रस्तावित आहे. एकंदरीत हा मोठा परिसर आहे जिथे आज मेट्रोचा आपला कास्टिंग यार्ड आहे आणि तिथे साधारणतः नियोजन असं आहे की देशाचा सर्वात उंच टावर, मल्टी लेयर टावर हा उभा करायचा आहे. त्याच्या आजूबाजूचे परिसरमध्ये आपण परत सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट प्रस्तावित केला आहे. तिथे पुन्हा आपले 4 म्युझियम्स आपण प्रपोज केला आहे. सो आयडिया असा आहे की न्यू BKC सारखा तो परिसर डेव्हलप होईल आणि तिथे व्ह्यूइंग गॅलरी, व्ह्यूइंग टॉवर मल्टी लेवलवर आपण तयार करणार आहे, ज्याच्याकडून एक इको टुरिझम आणि रेग्युलर टुरिझम याला चालना भेटेल. ओके, थँक्यू.